झालाय, उठा ना. 8 वाजले, सूर्य अंगावर यायला लागलाय तरी सुद्धा अजून उठायचं काम नाही. उठा उठा उठा, ब्रश करा, मी पाणी काढते, आंघोळ करा, चहा मारते. चहा नको. मग का नको चहा? हे काय सकाळी सकाळी जेव्हा बघा तेव्हा नशेमध्ये आहो. थोडं तरी फ्रेश राहा ना. लेकरासोबत बायकोसोबत थोडं तरी फ्रेश राहा ना. उठलं का दारू, उठलं का दारू, उठलं का दारू. तुझ्या बापाची बेतो काय मी? बापाचं नाव काढायचं नाही बरं का, सांगते तुम्हाला. ठरले का तू? तसं ऐकणार नाही. सकाळी सर्व झाले. काय झालं काय कशावर मारतो जेव्हा बघितलं तेव्हा तेच. बघा दीपक भाऊ, हे जे असंच आहे रोजचा दाखवड आहे. वहिनी चांगली तिच्या बापाची बेतो का मी? सांगितलं तुम्हाला दारू पिऊ नका, दारूसाठी आपली चांगली- दीपक भाऊ यांना घेऊन जा. याला घेऊन जा तुम्ही चला बाहेर. चला चला बरं, रोजचं चला. घरात किरकिर यायची, रोजची घरात एक दिवस रोज बी तिच्या बापाची नाही बी. काय ना बापाचं जेव्हा बघा बाप 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 आहो, थोडं तरी चांगलं राहा. किती त्रास दिला तुम्ही मला. आता तर जातो मी. संध्याकाळी येतो परत. दाखवतो तुला कसा असतो झटका. हो का? कसं जगू मी लेकरं घेऊन ये रे बाळा. माझ्या लेकरावर काय संस्कार पडतील, काय संस्कार पडतील माझ्या लेकरावर. काय शिकेल हा लेकरू. काय झालं तुला? काय झालं रडायला? असं का हरवली तू? हा? मुलं कुठं आहे? काय झालं बाळांनो? काय झालं? मला या माझ्याकडे. काय झालं? मुलांनो काय झालं तुम्हाला रडायला? का ग काय झालं? काय झालं रडायला? काय सांगू ताई तुला, ते खूप छळतात ग मला, खूप त्रास देतात मला. वा, झालं माझ्या बदनामी सुरू झालं का? अहो माझी बहीण आहे हो बहीण गेली तुझ्या. ताई. झालं माझ्या बदनामी सुरू. बहीण आहे, हा माणूस सुधारणारा नाहीये. सुधारणार तुमच्या घरी नव्हता का मला? सुधार निघा इथून. अहो माझी बहीण आहे हो. बहीण कसं गेली तुझ्या. चला निघा. कधी सुद्धा माझी बहीण येत नाही किंवा निघा लवकर. जाते. नको ग ताई. नाही नाही जा. निघा. जिथं माणसाची इज्जत नाही तिथं कशाला राहायचं. निघा निघा. चल चल काळजी घे. हो ताई. भरलं का पोट? अहो माझी बहीण होती ना, कधीच माझ्या दाराला येत नाही. हा, झालं का समाधान? हा, झालं का जीवाला समाधान झालं का? माझी बहीण भाऊजी कधीच येत नसतात. किती दिवसानंतर ते माझ्या घरी आले आणि तुम्ही ना. अगं सावित्री, जरा स्वतःकडे लक्ष दे. बघ कशी झाली आहेस तू, कशी होतीस, कशी झालीस. तुझा हा दारू पिऊन नवरा तुला जिवंत जाळून टाकेल. त्रास देतो, जरा स्वतःकडे लक्ष दे. असं काही नाही ग ताई, त्यांच्या कामाचा थोडा व्याप खूप आहे ना, त्याच्यामुळे थोडं चिडचिड करतात ते, बाकी काही नाही ग. कशाची चिडचिड? पहिले बी त्याची बायको असंच सांगत गेली. पहिली बायको? हो, पहिली बायको असंच त्रास देत गेला तिला आणि दारूपायी तिने स्वतःला संपवलं, जाळून घेऊन. मला माहित नव्हतं ग ताई. सावध खरंच माहिती नव्हतं ग ताई. जरा स्वतः
मला खरंच काही माहिती नव्हतं की त्याला पहिली बायको होती म्हणून. मला तूच सांगितलं आता. एवढी शिकली सवरलेली बायको मिळाली त्याला, त्याची लायकी आहे का? दादा, आज बाबा पुणे राक्षस बनले का? ते यायला का मारतात आणि काही चूक केली का? गप्प बस पिंकी. आईनं सांगितलंय ना, जेव्हा बाबाच्या अंगात तो राक्षस येतो तेव्हा आपण देवाचं नाव घ्यायचं. दादा दादा आपण हे घर सोडून पळून जावा का? मला खूप भीती वाटते. कुठं जाणार? अगर आपण घर सोडून गेलो तर आई एकटी पडणार ना. जेव्हा मी मोठं होईल ना तेव्हा मी पप्पाच्या दारूच्या बाटल्या फेकून देईल, तर पप्पा आपल्यासोबत परत प्रेमानं राहणार. खरंच दादा? हो पिंकी. श्रावणी, लग्नाला 8 दिवस झाले. तुला बोललो होतं ना मग अशी कुठे देवदर्शनाला वगैरे जायचं का? अशी गप काय आहेस तू? समीर, मी तुला सांगते, मला असं वाटतंय देवदर्शन करायच्या अगोदर आपण माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेऊया. अच्छा आपण लग्न केलंय, त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सुखाने संसार पुढे करावा. अच्छा. मी खूप वर्षापासून त्यांच्यापासून दूर आहे. माझी आई त्यांच्या त्रासाला कंटाळून देवघरी गेली. मीही त्यांच्या त्रासाला कंटाळून घराबाहेर पडले बघ. आता इतके वर्ष झाली, किती वर्ष झाली, आता मला त्यांचा आशीर्वाद हवा आहे. मला असं वाटतंय आपण त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग पुढे पाऊल टाकावं. अच्छा, कधी जायचं? उद्या जाऊया. हॅपी आहेस खरंच? हो. जायचं उद्या? यस. इथून पुढे तुझ्या मनात जे काही चालतंय ना, प्लीज मला शेअर करायचं. हो. मी तुझा नवरा आहे. तुझ्या इच्छा आकांक्षा जे काही आहेत मी पूर्ण करेन. हे बघ, तुझी पूर्ण जबाबदारी आता माझ्यावरती आहे. मी सांभाळेन तो. होय. चालेल? चालेल. हॅपी? येस. हॅपी? येस. Cheers. येस. थँक्यू. कोणी आहे का? हो. कोण पाहिजे तुम्हाला? हे अशोक पवार यांचं घर आहे ना? हो. येऊ का मी? हो, या ना. हो. कुठे येते? बाथरूम मध्ये. आणि आपण कोण? मी त्यांची बायको. बायको? बाबा? हो बाबा. आलीस? हो बाबा. कसे आहेत बाबा? बाबा, तुम्हाला न सांगता मी एक निर्णय घेतलाय. कसला? आम्ही कॉलेजमध्ये सोबत होतो. लग्न केलं मी याच्याशी. समीर नाव आहे याचं. नमस्कार बाबा, काय करतो? पण बाबा या म्हणतायत की तुम्ही लग्न केलंय, बायको आहे ती तुझी. हो बेटा, परिस्थितीच अशी होती, मला करावं लागलं. तुझी आई सोडून गेल्यानंतर मी एकटं पडून बाळा. नंतर तूही सोडून गेलीस, मला करावं लागलं बेटा. बाबा, मला तुमच्याकडनं ही अपेक्षा बिलकुल नव्हती. मी एवढे वर्ष तुमच्यापासून वेगळी राहिले, हेच माझा निर्णय बरोबर होता. अरे सावर स्वतःला. बघ ना हे काय केलं त्यांनी. अरे तू सावर स्वतःला. चुकीचं आहे हे समीर. अरे काय नाही होत, सावर स्वतःला. तू हे काय करते? मी आजपासून तुमचं तोंड बघणार नाही. श्रावणी. बाबा, तिचा स्वभाव तसा आहे. तिला मी समजवतो, प्लीज काळजी नका करू. हा बाबा, येतो बरं का? हा श्रावणी. अरे श्रावणी, कशाला भेटली काय माहिती. अगं आई. अगं सावित्री, तुझा नवरा तुला खूप त्रास देतो म्हणे. तू निघून ये ना माझ्या घरी. तसं नाही जमत ग आई. समज काय बोलून मला. आधीच मी त्याची दुसरी बायको. लोक मलाच नाव ठेवतील. हे लेकरं मी कुठं निघून ये? आपल्या घरी. समज काय बोलून मला. बाहेरचे लोक काय बोलतील? हां, आज लेकरांना शिक्षण द्यायचं मला, लेकरांना घडवायचं मला. मीच तर घरी येऊन बसले तर लेकर कसे घडते माझे? तू सांग. समाजाचं काय, तू का मला जड झाली.
तसं नाही काय बरोबर आहे तुझं, पण नको मी करते सहज, एक ना एक दिवस सुधारतील ते. बघ बाई तुझ्या मनावर. होय चल आई. चहा वगैरे घे, जेवण वगैरे कर. नमस्कार मामा. नमस्कार. काय चाललं मामा? अशोक मामाचं कसं चालू आहे? काय चालायचं, दारू पिते आणि बायकोला मारते, लेकराला मारतो, बायको परेशान आणि लेकरही परेशान. काहीतरी करा ना मग तुम्ही त्यांचं. अरे बाबा मी तर सांगून सांगून थकलो त्यांना. आता तुम्हीच करू शकता जे काय करायचे ते, श्रावणी आणि तूच. ठीक आहे मग मामा, तुम्ही म्हणून चाल तसं. पाहू, मी श्रावणीला समजावतो. मला वाटतं तीच काहीतरी करू शकेल याच्यामधून. तीच एकमेव आहे आता. येतो मी. अरे दीपक, रवी, आज मी खूप टेन्शनमध्ये रे. कशामुळं काय? कशामुळं आहे ना. एखादा कमी नशीबवान बाप असतो रे. पोरगी लग्न करून आली दारात आशीर्वाद घ्यायला आणि बिचारी रडून गेली. अरे ते हलकट बापानं पोरगी रडून पाठवली रे. अशा बापाला तू, अशा बापावर ही जी दारू आहे ना, जोपर्यंत माणूस पितो तोपर्यंत हा राक्षस आहे, राक्षस. ज्या दिवशी दारू सोडली त्या दिवशी ते माणूस नाही, देव असतो, देव. पाय दीपक, खूप वर्षापासून मी दारू पितो तुमच्यासोबत, या अशोक सोबत, पण कधी माणुसकी नाही विसरली यार. स्वतःची पोरगी काय असते हे तोच माणूस सांगू शकतो. ते अशोक भाऊला कळायला पाहिजे कसं वागायचं कसं नाही. हे फक्त या एका अशोकची कहाणी नाही यार, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक अशोकची कहाणी आहे की जो दारू पिऊन आपल्या परिवारातील, आपल्या पोटाचा गोळा, आपल्या स्वतःच्या मुलीची किंमत नाही ठेवू शकत. उठ उठ. बघ दीपक, सुट. यार दीपक, या रवीला मी उठून दिलं, ठीक आहे, त्याला उठून दिलं कारण तो सत्य बोलला यार. हो एकदम खरं. खरं बोलला तो. पण त्याचं खरं इथे लागलं. मला खरंच सुधारायचं आहे. मला माझ्या मुलीची खूप आठवण येते रे, खूप आठवण येते मला माझ्या मुलीची, खूप आठवण येते. मला माझ्या मुलीला भेटावं, मला माफ करावं, मला खरंच सुधारायचं. मी या व्यसनापासून. बाळा तू इथे कसं काय आलं तुम्ही? बाबा, तुम्हाला पस्तावा झालाय हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सोडून द्या बाबा, हे सगळं काहीही ठेवलं नाही यात. तुम्ही एवढं तुमचं आयुष्य बर्बाद केलं, आता या पुढे आपण चांगलं जगू. होय बाळा, तुम्ही सोडा हे सगळं, काही अर्थ नाही ठेवलाय. अगं हे सगळं शेवटचं आहे. हा लास्ट शेवटचा टेबल, शेवटचे ग्लास, शेवटची दारू. बाबा, ह्या दारूनं कुणाचं भलं केलं माहिती आहे. चांगल्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. म्हणून म्हणतोय
आता मला जगायचं आहे. हा, जी गेली सोडून माझी बायको, मी तिच्याकरता नाही जगू शकलो, पण जी आहेत त्याच्याकरता मी जगायचं. मला माझी मुलं, पत्नी, माझी मुलगी. हो ठीक आहे, मला माहिती नाही, न कळत माझ्या मुलीने लग्न केलं, पण जवयाकरताही मला जगायचं आहे. बाबा, तुम्ही माझ्या आईला तर खुश नाही ठेवू शकले. ती तर गेली देवाघरी. आता तुम्ही या दुसऱ्या आईला खुश ठेवा. त्यांच्यासाठी जगा, स्वतःसाठी जगा. आपण एक नवीन सुरुवात करूया. हो बाळा, दिला तुला वचन देतोय. आता मी सुधरून नाहीच घरी जाईल आणि शपथ घेतोय तुझी, परत मी कसलेही व्यसन हाती घेणार नाही. बाबा, दारू ही प्रत्येकाची घर तोडते बरं का. अशोकराव, बघा आज मुलगी तुमची आणि जाऊ आज खरं बोलते, तर आज तुम्ही त्यांचं शब्दाचं पालन करा. ते ऐका त्यांचं, ते समजून सांगायला आले तुम्हाला. आणि जाऊन वहिनीची माफी मागा तुम्ही. सोडले आजपासून. ओके बाबा, चला. चला. डॉक्टर साहेब, मला या व्यसनाने खूप गुंडाळलं. आता मला हे व्यसन सोडायचं आहे. अरे अशोक, दारू सोडण्यासाठी कुठलं गोळी औषध नसतं रे. तो एक मानसिकतेचा भाग आहे. गोळ्या औषधाने दारू सुटत नसते. संध्याकाळी दारू, दिवसभर दारू, सकाळी उठल्या मला दारू पाहिजे, तर व्हायब्रेशन होतं, हात हलतात, माझे पाय हलतात. मी तुला एका शिबिराचा ॲड्रेस लिहून देतो. 1 महिन्यासाठी तू तिथे जा. डॉक्टर साहेब, शिबिरात फरक पडेल का? त्यांना लय त्रास होतो दारूने. त्यासाठी आता कमीत कमी तुम्ही तरी दिले शिबिराचा पत्ता, आता फरक पडेल ना? हो, 100% फरक पडेल. तुम्ही एकदा त्यांना घेऊन जा आणि परत या. अहो, किती दिवसानंतर, 1.5 महिना झाला तुम्हाला घराच्या बाहेर आहात तुम्ही. तुम्हाला बायकोची, लेकराची काय काळजी आहे की नाही? हा, कंपल्सरी 1.5 महिना झाला तुम्हाला जाऊन घरातून. खरं तर मी माफी मागण्याचे योग्य नाही, पण मला माफ कर. मी या व्यसनामुळे या मुलांना, तुला खूप त्रास दिला, खूप त्रास दिला. पण आता मी पूर्णपणे बदलून आलो. आता असं कधी होणार नाहीये. आता या घरात फक्त आनंद राहील, फक्त आनंद, नाही कुठलं व्यसन. मी कधीही तुम्हाला भांडणार नाही, कधीही कुठल्या व्यसनाच्या आहारी जाणार नाही. बाबा, तुमच्या अंगातला राक्षस गेला का? हो बेटा, गेला. बाबा, आपण उद्यापासून बागेमध्ये खेळायला जायचं? हो बाळा, नक्की जाणार आपण. बाबा, तुम्हाला आमच्या तिघांची एक शपथ आहे. आजपासून तुम्ही दारूला हात लावला तर आम्ही तुम्हाला परत बोलणार नाही. हो बाळा, आता मी कधीच दारूला हात लावणार नाही. वचन देतो बाळा तुम्हाला, कधीही व्यसन करणार नाही बाळा.